नमस्कार मित्रांनो, सबका साथ सबका विकास हे आपण गेली 12 वर्ष तरी ऐकत आलो. मग सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका सहभाग हेही आपण ऐकत आलेलो आहोत. पण आता या घोषणेला किमान बंगालपुरता एक ट्विस्ट आलेला आहे. बंगालमध्ये या घोषणेत थोडा बदल होऊन सबका साथ सबका विकास सबका हिसाब अशी एक नवीन घोषणा देण्यात आलेली आहे. भाजपाचे दिलीप घोष यांनी ही घोषणा दिलेली आहे आणि ही घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. सबका हिसाब होगा. कारण बंगालमध्ये ज्या प्रकारचं राज्य गेल्या 15 वर्षात चालवलं गेलं होतं त्याचा पूर्ण हिशोब केल्याशिवाय भाजपा बंगालमध्ये सत्ता राबवू शकणार नाही. बंगालमध्ये ज्या प्रकारे गुंडांना, राजकीय हस्तकांना, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना आणि अन्य देशविरोधी शक्तींना पूर्णपणे मोकळं रान उपलब्ध करून दिलं होतं, मोकळं मैदान उपलब्ध करून दिलं होतं. त्यामुळे बंगाल उर्वरित देशापेक्षा अनेक वर्ष मागे गेलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा भाजपाला बंगालमध्ये जबरदस्त बहुमत मिळालं तेव्हा भाजपाच्या काही नेत्यांकडून असा सूर आळवला गेला की आता ठीक आहे, झालं ते झालं. कारण शेवटी निवडणुका आहेत, निवडणुका युद्धासारख्या असतात, पण शेवटी आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो, आपण सगळे भारतीय एकमेकांचे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, माझ्या देशाच्या परंपरा वगैरे याचा सगळ्याला माझा आदर आहे. आणि त्यामुळे बंगालचेही लोक जे माझे प्रतिस्पर्धी होते त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, अशा प्रकारची सद्गुण विकृती पुन्हा एकदा बाहेर आली की काय अशी शंका अनेकांना आली होती. ती जर सद्गुण विकृती आली असेल तर ती सद्गुण विकृती तिथल्या तिथे ठेचायला हवी, किमान बंगालपुरती. तमिळनाडूमध्ये TVK पक्षाला आणि त्यांच्या जो नट होता विजय, त्याला जे यश मिळालं त्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं. मोदींनीही तमिळनाडूच्या निवडणुकांबद्दल आपल्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानताना त्यांनी TVK पक्षाच्याही दणदणीत यशासाठी त्यांचं अभिनंदन केलं. भाजपाचा पराभव झाला असला आणि काही अनेक जणांच्या मताप्रमाणे भाजपानीच हा पराभव ओढवून घेतला असता, अण्णामलाई यांना पाय मागे ओढून त्यांचे, तरी देखील विजयचं या यशासाठी कौतुक करणं आवश्यक होतं. कारण विजयनी ही जी द्रविड विचारधारा आहे ती विचारधारा इतकी प्रभावी असताना आणि गेली अनेक दशकं DMK AIDMK आलटून पालटून सत्तेत येत असताना विजयनी मोठा विजय मिळवला. अधिक पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी, आणि हा विजय मिळाल्याच त्यांनी काँग्रेसलाही DMKपासून फोडण्याचं काम करून दाखवलं. अर्थात मी असं ऐकलं होतं की तमिळनाडूमध्ये विजय काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही होता. काँग्रेसला 100 जागा द्यायची त्याची तयारी होती. पण देव देतं आणि कर्म नेतं ही काँग्रेसची अवस्था आहे. कुठेतरी राहुल गांधी यांना MK स्टॅलिनवर अतिशय विश्वास असल्यामुळे, त्यांची मैत्री घट्ट असल्यामुळे विजयची ही ऑफर काँग्रेसने नाकारली. जर 100 जागा काँग्रेस लढलं असतं तर आता असं वाटतंय, म्हणजे काँग्रेस आणि TVK एकत्र येऊन लढले असते तर कदाचित काँग्रेसला या 100 जागांपैकी 50-60 जागांवर विजय मिळाला असता आणि TVKला जे यश मिळालं ते आणखीन म्हणजे 139 जरी जागा लढल्या असल्या तरी त्यांना आत्ताच्या जागा आहेत त्याच्यापेक्षाही कदाचित थोड्याशा जागा जास्त मिळाल्या असत्या. कारण काँग्रेसचाही वोट शेअर आहे, पण काँग्रेसनी स्वतःच्या कर्माने ते घालवलं. पण आता ते गेल्यावर अवघ्या 5 जागा मिळूनही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेसनी अनेक वर्षांची DMKशी असलेली युती तोडलेली. आणि त्यामुळे मोदींचा तमिळनाडूबद्दलचा दृष्टिकोन, भूमिका समजू शकतो, पण बंगालमध्ये अशा प्रकारे सद्गुण विकृती दाखवून चालणार नाही. कारण तृणमूल काँग्रेसने गेल्या 15 वर्षामध्ये सरकारमधल्या तसंच समाजातल्या अनेक संस्थांवर कब्जा केलेला आहे. कालच मी फोटो बघितला, काँग्रेसचे कार्यकर्ते TMCनी त्यांचं बळकावलेलं ऑफिस, म्हणजे काँग्रेसचं ऑफिसही TMCनी बळकावलं होतं, ते ऑफिस त्याचं कुलूप तोडून
त्यामध्ये आत शिरायचा प्रयत्न काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी, अगदी तृणमूलने केलं तसं नाही, पण तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी आया बहिणींवर बलात्कार करण्याची भाषा वापरली होती की भाजपाला मतदान केलं तर बघून घेऊ तुम्हाला आणि अशा प्रकारच्या गोष्टी करू, त्यांना फोडून काढला. त्यांच्या जी कार्यालय आहेत तिथे भाजपाचे झेंडे लावले. एका ठिकाणी सिराज उद्यान का हे होतं, त्याला शिवाजी महाराजांचं नाव भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिलं. पण हे करणं काही जणांना वाटलं ही काय लोकशाहीची अवस्था झाली आहे, सूडबुद्धीने राजकारण, देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे, केंद्रात सरकार, राज्यात सरकार येणार आहे, न्यायालय तुमचं, निवडणूक आयोग तुमचा, आता काय आम्हाला श्वास घ्यायला ही परवानगी घ्यावी लागणार का वगैरे अशा प्रकारचा टाहो त्यांनी फोडला असला तरी बंगालमध्ये या सगळ्या संस्था, सरकारी संस्था, त्यातल्या युनियन, या सगळ्या मुक्त करायची गरज आहे. आणि त्या मुक्त करताना भाजपानेही जरी सरकार असलं तरी आपल्या पक्षाला फ्री हँड देणं आवश्यक आहे. कारण या सगळ्यांचा जर हिशोब केला नाही तर हे पुन्हा डोक्यावर बसतील. महाराष्ट्रात आपण तो हिशोब करू शकत नाही, कारण आपलं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचं महाराष्ट्रात तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्याच्या माळा, तुझं कंठी माझं अंगठी, असं सगळं प्रेमाने सगळं चालू असतं. पण बंगालमध्ये असं चालवून उपयोगाचं नाही. बंगालमध्ये या गोष्टींचा हिशोब करणं आवश्यक आहे. खास करून सीमा भागामध्ये, बांगलादेशच्या सीमा भागामध्ये, तिथे तृणमूलला ठेचून काढणं, त्याच्यामध्ये त्यांचं राजकीयदृष्ट्या मी काही गुन्हा करायला सांगत नाही आहे, पण तिकडे त्यांचं संघटन फोडून काढणं आवश्यक आहे. कारण या निवडणुकीत तिथे मतांची विभागणी होऊन काही ठिकाणी भाजपाला फायदा झालेला आहे, किमान काही ठिकाणी तृणमूलचा पराभव होऊन कुठे काँग्रेस, कुठे कम्युनिस्ट, कुठे ते जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा विजय झालेला आहे. पण जर आता भाजपचं सरकार आल्यावर त्यांनी हिंदुत्ववादी अजेंडा राबवायला सुरुवात केली तर पुढच्या निवडणुकीत ज्या कुठल्या असतील पुन्हा हे ध्रुवीकरण होणार आहे. आणि हे ध्रुवीकरण जर टाळायचं असेल तर तिथून तृणमूल काँग्रेसला, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या मोठ्या नेत्यांना, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, ज्यांच्या केसेस आहेत, त्या सगळ्यांच्या केस काढून त्यांच्याविरुद्ध जे काही CBI, ED जे काही लावता येईल ते लावायला पाहिजे. जे घाबरतील किंवा तृणमूल सोडून ज्यांना काँग्रेसमध्ये जायचं आहे त्यांना काँग्रेसमध्ये जाऊ द्या, काही जणांना त्यातल्या भाजपातही येतील. त्याच्याबद्दल नाकं मुरडली तरी ठीक आहे, पण ती मुरडू नये तशी अपेक्षा आहे. कारण जरी या तृणमूलच्या नेत्यांनी पाठी जी काही भूमिका घेतली असेल तृणमूलमध्ये असताना हिंदूंविरुद्ध, भाजपाविरुद्ध, तरी ममता बॅनर्जींची ताकद तोडायची असेल तर त्यांना त्यांच्या पक्षापासून तोडणं आवश्यक आहे. त्यांना भाजपात घ्यायचं तर भाजपात घ्या, त्यांना तृणमूलमधनं बाहेर जिथे कुठे जायचं तिथे जाऊ द्या, पण हे करण्याची आवश्यकता आहे. नाहीत त्यांच्याविरुद्ध जी भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत ती तडीस नेणं आवश्यक आहे. तिसरीकडे आर्थिक बाबींमध्ये बंगालमध्ये सुरुवातीला काहीतरी साखर वाटप करायला पाहिजे. बंगालमध्ये 7वा वेतन आयोग लागू करू अशी घोषणा अमित शहांनी केली होती. बंगालची अवस्था तितकी चांगली नाही आहे, पण कर्ज काढून सण करा त्याची ही गरज आहे. कारण जोपर्यंत केंद्र सरकार बंगालमध्ये असं काही करत नाही तोपर्यंत हे सगळे बाबू मोशाय भद्र लोक जे आहेत ते भाजपाच्या पाठी कायमसाठीचे उभे राहणार नाहीत. यातले अनेक लोक सरकारी कर्मचारी, जवळजवळ 10% लोकसंख्या यांना त्या प्रकारे सरकारी कर्मचारी आहे. त्यातले अनेक जणांनी केवळ 7व्या वेतन आयोगासाठी, वाढीव पगारासाठी भाजपाला मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे ज्यांनी ज्या ज्या गोष्टीसाठी मतदान केलं आहे त्याचाही हिशोब मनात असणं आवश्यक आहे. बंगालमध्ये 9 मेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचं सरकार येत आहे. आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोणाला करतील, उपमुख्यमंत्री किती असतील, ते कोणत्या जातीचे असतील, कोणत्या भागातले असतील, ते काम अमित शहांवर आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यावर सोडा, ते काम चोख पार पडतील. पण बंगालमध्ये जमिनीशी जोडलेले नेते सत्तेत असणं आणि त्याचबरोबर भाजपाच्या संघटनापदीही कोणतरी अधिक ताकदवान नेत्याला बसवून त्याला बळ देणं. कारण अशा वेळेला होतं की सरकार आलं बऱ्याच दशकांनी की सगळ्यांना सरकारमध्ये जायचं असतं आणि सरकारमध्ये गेलं की संघटन कमकुवत होतं. जसं केंद्रात मोदींचं सरकार आल्यावर 5 वर्ष अमित शहा स्वतः भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी आधी संघटन मजबूत केलं आणि त्यानंतर ते देशाचे गृहमंत्री म्हणून पुढच्या टर्मला गेले. 5 वर्ष त्यांनी वाट बघितली, पण ही 5 वर्ष
त्यांनी जे भाजपासाठी केलं त्याच्यातनं भाजपा हे एक वॉर मशीन म्हणून पुढे आलं आणि त्यामुळे आता 20पेक्षा जास्त राज्यात भाजपाच्या विचारांचं किंवा भाजपाचं किंवा भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आलेलं आहे. आणि आता लक्ष पंजाब असेल किंवा तामिळनाडूमध्ये आता पोकळी निर्माण झाली, तिथे आत शिरायचा प्रयत्न करणं असेल, हे सगळं करायला एक सिस्टीम लावणं आवश्यक असतं, एक व्यवस्था लावणं आवश्यक असतं. ती व्यवस्था भाजपाने लावलेली आहे. हे सगळं होताना बंगाल आपल्या हातात पुढची 15 वर्ष, किमान 15 वर्ष राहील, याची तजवीज भाजपाने करायला हवी. ही साधारणतः वस्तुस्थिती आहे की भाजप जिथे सत्तेवर येतं तिथे ते सहजासहजी कर्नाटकचा अपवाद वगळता, आत्ता हिमाचलमध्ये गेले, पण असे काही राज्यांचा अपवाद वगळता भाजप सहसा तिकडनं बाहेर जात नाही. छत्तीसगडमध्ये 5 वर्षासाठी गेलो होतो, पण अन्यथा छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपची सत्ता होती. मध्य प्रदेशमध्ये तर 2005 सालापासून मधला 1-1.5 वर्षाचा कालावधी सोडला तर आहे. राजस्थानमध्ये थोडंफार आलटून पालटून येत असतं. पण आता दिल्लीमध्येही तीच आम आदमी पार्टीची झंझट पूर्णपणे संपली पाहिजे, अशा दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आणि असं जर करायचं असेल तर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका सहभाग याच्याबरोबर सबका हिसाब देखील करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.